हरिओम. चिंतन. प्रवचन क्रमांक 97. हेही दिवस जातील. सृष्टी सतत क्षणोक्षणी बदलत असते, परिवर्तित होत असते. तिच्यामध्ये सतत काही ना काहीतरी फरक बदल होत असतो. आजचा सूर्योदय कालच्यासारखा नसतो आणि उद्याचा सूर्योदय यापेक्षा काहीतरी वेगळाच असतो. तीच गोष्ट चंद्रोदयाची, तारकांची. सृष्टीमध्ये सतत झीज आणि भर होत असते. वाऱ्याने एका जागेवरील माती उडते आणि दुसऱ्या जागी पडते. ऊन, वारा, थंडी, पाऊस यामुळे दगड, धोंडे, डोंगर, कातळी सतत झिजत असतात. नद्या उंच जाग्यावरून सखल जागी वाहत असतात आणि दररोज टनावारी गाळ समुद्रात वाहून नेतात. डोंगरांसारख्या उंच जागा नित्य झिजत सपाट होत असतात. समुद्राची खोली, रुंदी क्षणोक्षणी बदलत असते, परंतु हा बदल दररोज इतका सूक्ष्म होत असतो की तो दररोज जाणवत नाही. याचा परिणाम म्हणून आणि केव्हा स्वतंत्रपणे ऋतूबदल, भूकंप, सुनामी, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, वादळ, वणवा, कडाक्याची थंडी, तप्त उष्मा इत्यादी असा निसर्गाचा कोप होत असतो. हा सर्व निसर्ग आहे. यावर मानव काही उपाय करू शकत नाही. फार तर तो त्याच्या संरक्षणासाठी काही उपाय करू शकतो, परंतु तो हे सर्व थांबवू शकत नाही किंवा याची तीव्रता कमी करू शकत नाही. असे असूनही यात भर म्हणून मानव त्याच्या आधुनिक सुधारणा या हव्यासापायी डोंगर पोखरून दऱ्या भरत असतो, वृक्षांची तोड करत असतो, पृथ्वी खणून त्यामधून तिची संपत्ती ओरबाडून बाहेर काढत असतो, नद्यांचे नैसर्गिक प्रवाह बदलत असतो, समुद्राच्या किनारी भर घालून जमीन तयार करत असतो, गगनाला भिडणाऱ्या इमारती बांधत असतो, डोंगर पोखरून बोगदे तयार करून किंवा डोंगर फोडून त्यांची नैसर्गिक रचना बदलत रस्ते तयार करत असतो. वृक्ष, मानवेतर प्राणी यांच्या कित्येक प्रजाती नष्ट होत असतात. कदाचित नवीन प्रजाती निर्माण होत असतीलही. निसर्गामधील बदलामुळे सजीवांच्या रचनेमध्ये बदल होत असतात. याचा परिणाम म्हणून त्यांचा मूलभूत नैसर्गिक स्वभाव बदलत असतो. सांगायचा मुद्दा असा की क्षणोक्षणी येथे सतत बदल होत असतो. त्याचे परिणाम जाणवल्यावर हे बदल आपल्याला जाणवतात. त्यावेळी आपल्याला आश्चर्य वाटते, कारण त्या नित्य होणाऱ्या बदलाची दखल आपण वेळीच घेतलेली नसते. याचा अर्थ या ब्रह्मांडामध्ये त्याचा निर्माता आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम सोडल्यास काहीही शाश्वत, कायम, टिकाऊ नाही. प्रत्येक सूक्ष्म गोष्ट आणि जड वस्तू बदलत असते. या सर्वांचे ज्ञान झाल्यामुळे मानव असे म्हणतो की हेही दिवस जातील. काही दिवस असे तर काही दिवस तसे, 4 दिवस दुःखाचे तर 4 दिवस सुखाचे. असे म्हणणे एक सांत्वना असते. दुःखद प्रसंगामधून सावरायला, धीर द्यायला म्हणून असे म्हटले जाते. यामधूनही आपण बाहेर पडू अशी आशा वाटण्यासाठी असे सांगितले जाते. आपले हे वाईट दिवस संपतील आणि आपल्याला चांगले दिवस येतील असे आश्वस्त केले जाते. अशा प्रकारे दुःखद प्रसंगी सांत्वना करणारे हेच सुखद प्रसंगीही सर्व अशाश्वत आहे असे सांगायला विसरतात. सुख कायमकरिता टिकवून ठेवायचा आटोकाट प्रयत्न करतात. सुख नष्ट झाले की आश्चर्य व्यक्त केले जाते. देव, दैव यासह अन्य कोणाला तरी यासाठी दोषी ठरविले जाते. वास्तवात तसे वाटायचे कारण नाही, कारण हा निसर्ग आहे. विश्व द्वंद्वावर आधारित आहे. द्वंद्व हा वैश्विक नियम आहे. परस्पर विरुद्ध गोष्टी नसतील तर विश्वात समतोल राहणार नाही. निर्माण झालेले लयाला जाणारच. जन्म झाला की मृत्यू अटळ आहे. जे आज मिळाले आहे ते दूर होणारच. असे नसेल तर सर्व एकसुरी होईल. ते नीरस, कंटाळवाणे, नकोसे होईल. एखाद्या सपाट ठिकाणी जर कित्येक किलोमीटर्स रस्ता सरळ असेल
तर तिथे मुद्दाम वळणे चढ उतार तयार करतात. माणसाला तेच तेच नको असते. बदल, नाविन्य ही त्याची मानसिकता आहे. शिवाय संचिताच्या नियमाप्रमाणे ही नियतीही आहे. संचितावर आपण स्वतंत्रपणे चिंतन केले आहे. यास्तव दुःखद घटनेमुळे निसर्गाला, नियतीला दोष देण्यापेक्षा स्वतःची वर्तणूक चूक शोधायचा वेळीच प्रयत्न करावा आणि त्यात योग्य ती सुधारणा करावी. आणि ते प्रारब्ध वाट्याला आले आहे त्याचा विनातक्रार आनंदाने स्वीकार करावा. एक राजा होता. त्याने एक दिवस सोनारदादांना बोलावून सांगितले की त्याच्या किल्ल्यांच्या जोडग्यासाठी एक छल्ला तयार करा. त्यावर असे एक वाक्य लिहा की ते सर्व स्थळी, सर्व काळी, सर्वांना उपयुक्त असेल. राजाने ताबडतोब प्रधानांना बोलावून सोनारदादांना सर्व प्रकारे साहित्य द्यायची आज्ञा केली. सोनारदादा आणि प्रधान तेथून निघून बाहेर आले. छल्ला तयार करणे हे सोनारदादांसाठी नित्याचे काम होते. परंतु त्यावर सर्व स्थळी, सर्व काळी, सर्वांना उपयुक्त असे वाक्य कोणते लिहावे हे सोनारदादाच काय, तर प्रधानांना हे काही सुचेना. प्रधानाने नगरामधील सर्व विद्वान पंडितांना विचारले, परंतु तेही काही सांगू शकले नाहीत. कारण त्यांना सुचलेली सर्व वाक्ये जर तर वर आधारित सापेक्ष होती. एक दिवस सुदैवाने नगरीमध्ये एक योगी दाखल झाला. प्रधानाने त्वरित त्या योग्याची भेट घेतली आणि त्याला सर्व स्थळी, सर्व काळी, सर्वांना उपयुक्त असे वाक्य कोणते असे विचारले. योगाने थोडा विचार केला आणि त्याने असे वाक्य सांगितले, हेही दिवस जातील. प्रधानाने त्या वाक्याचा अर्थ योगीराजांकडून जाणून घेतला. लगेच सोनारदादाने एक छान सुरेख छल्ला तयार केला. त्यावर योगीराजांनी सांगितलेले हेही दिवस जातील हे वाक्य मोठ्या सुबक अक्षरामध्ये लिहिले आणि राजाला तो छल्ला नेऊन दिला. छल्ला पाहून राजा खुश झाला. सोनारदादांना बक्षीस दिले गेले. त्यावरील वाक्य वाचून राजाला हसू आले. परंतु ते वाक्य योगीराजांनी सुचविले आहे असे समजताच त्याने आदराने त्याचा स्वीकार केला. काही महिन्यानंतर ध्यानीमनी नसताना अचानक राज्यावर परकी आक्रमण झाले. बेसावध असलेल्या सैन्याची दाणात दाण उडाली. राजाचा पराभव झाला. राजाला राजपरिवार, मंत्री, सैन्यासह अरण्यात पळून जावे लागले. तेथे त्या छल्ल्यावरील वाक्याची राजाला आठवण झाली. राजाने पुन्हा पुन्हा ते वाक्य वाचले आणि प्रधानाला विचारून योगीराजांनी सांगितलेला त्याचा अर्थ जाणून घेतला. त्याचा सारांश असा होता, दिवस झपाट्याने बदलत बदलत पुढे पुढे जात आहेत. येथे काही स्थिर नाही. काळाबरोबर सर्व काही सतत बदलत असते. यास्तव आपल्या जीवनात सतत काळाबरोबर बदल करत करत जगावे लागते. तरच त्या बदल्यामध्ये, त्या अस्थिरेमध्ये आपण स्थिर राहून कायम आनंदात जगू शकतो. उदाहरणार्थ, नदी सतत वाहत असते. त्यात जर आपण एका जागी ठाम उभे राहिलो किंवा त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्या प्रवाहाला टक्कर देत उभे राहावे लागते किंवा पोहावे लागते. आपल्याला प्रवाहाबरोबर झगडा करणे अशक्य होईल. आपले दमछाक होईल, हे असह्य होईल. परंतु जर आपण प्रवाहाबरोबर पोहायला लागलो तर आपल्याला त्या प्रवाहाचे सहकार्य मिळेल. मग आपण जरी नुसते आडवे परंतु स्थिर राहिलो तरी आपण पोहत पोहत जाऊ. आता संगणकाचा काळ आहे. पूर्वी 1 ते 30 पाढे, पावकी, निमकी, पाऊणकी, सव्वाएकी, अडीचकी, औटकी वगैरे पाठ करावे लागत असे. म्हणजे तोंडचे हिशेब गणित सोडवताना त्याचा उपयोग व्हायचा. परंतु आता हे सर्व इतिहास जमा झाले. कारण आता हिशेब, गणित संगणक करतो. थोडक्यात काय, तर काळाबरोबर आपण हे प्रवाहित व्हायला पाहिजे. काळाचा प्रवाह, गती, दिशा ओळखून त्याप्रमाणे आपण आपल्यामध्ये बदल करायला पाहिजे. आपण बेसावध राहून चालणार नाही. काळाप्रमाणे त्या काळामधील आधुनिकता शिकायला पाहिजे.
दररोज प्रत्येक दिवस बदलत असतो. मागे मागे काळामध्ये गडप होत असतो. त्याप्रमाणेच आपणही जगायला शिकायला पाहिजे. तरच आपण प्रत्येक दिवस आनंदात व्यतीत करू शकतो. नाहीतर काळ पुढे निघून जाईल. तो काही आपल्यासाठी थांबणार नाही. आपण एका जागी स्थिर राहिलेले मागे मागे पडत जाऊ आणि अस्थिर होऊ. अशा प्रकारे सर्व विचार करून राजाने वेश पालटला आणि त्याने त्याचा मित्र असलेल्या राजाची गुप्त भेट घेतली. नंतर अरण्यात विखुरलेले सैन्य एकत्र केले. मित्राकडून आधुनिक हत्यारे, धान्यादी वस्तू पुरविल्या जात होत्या. सैन्याला धीर दिला. त्यांना आधुनिक शस्त्रास्त्रे वापरण्याचे शिक्षण दिले आणि चढाई करून त्याने राज्य बळकावणाऱ्यावर स्वारी केली. स्वतःचे राज्य तर ताब्यात घेतलेच, परंतु चढाई केलेल्याचेही राज्य जिंकले. स्थिरस्थावर झाल्यावर सैन्याला अत्याधुनिक शस्त्रपुरवठा सतत कसा सुरू राहील याची आखणी केली. तसेच बदलत्या काळाला अनुसरून प्रजेचे राहणीमान सुधारायला घेतले. त्यासाठी लागणारे औद्योगिकरणाचे धोरण आखले. सांगायचा मुद्दा, सारांश काय, तर हेही दिवस जातील, म्हणजे चांगले किंवा वाईट, भरभराटीचे किंवा अधोगतीचे, सुखाचे किंवा दुःखाचे, असे जरी कसलेही दिवस असले तरी ते कोणतेही दिवस स्थिर नसतात. ते सतत क्षणोक्षणी प्रतिदिनी बदलत असतात. परंतु जर आपण दुःख आल्यावर हेही दिवस जातील असे म्हणून हरी सुख केव्हा आणून देतो याची वाट पाहत राहिलो तर तसे कधीही होणार नाही. तसेच सुख आल्यावर ते काही काळाने निघून जाणार म्हणून काळजी करत त्या दडपणाखाली राहिलो तर आपण हाती आलेल्या सुखाचा कधीही मोकळेपणाने उपभोग घेऊ शकणार नाही. यामुळे त्या सुखामध्येही दुःखाच्या छायेत राहू. पावसाळा येण्यापूर्वी जर उन्हाळ्यातच छत्री, रेनकोट वगैरे व्यवस्था केली तर पाऊस आल्यावर आपण त्यात आनंदाने जगू. पावसाचे दिवस बदलण्यापूर्वीच जर स्वेटर, गरम कपडे, कानटोपी वगैरे व्यवस्था केली तर थंडी आल्यावर आपण त्यात आनंदाने जगू. थंडी संपण्यापूर्वीच जर आपण काळा चष्मा, उन्हाची हॅट, सनकोट वगैरे व्यवस्था केली तर उन्हाळा सुरू झाल्यावर आपण त्यात आनंदाने जगू. अशा अर्थी हेही दिवस जातील हे जाणून घ्यावे. पारंपरिक अर्थापेक्षा हेही दिवस जातील याचा जरा निराळा अर्थ मी सांगितला आहे. पहा पटतो का ते? पटला आणि जर त्याप्रमाणे आचरण केले तर 12ही महिने आयुष्यभर आपण जीवनाचा आनंद घेऊन जगू शकतो असा माझा अनुभव आहे. हरिओम.